आणि आपण जो काल विषय शिकण्यासाठी घेतला होता, उद्या तुमचं जीवन काय असेल हे तुम्हाला माहिती नाही. त्यातला जो 5व्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 5 लिहा. आजच देवाजवळ जा. मुद्दा क्रमांक 5. उद्या तुमचं जीवन काय असेल हे तुम्हाला माहिती नाही, म्हणून आजच देवाजवळ जा. आजच खऱ्या अर्थाने देवाजवळ जाण्याचा वेळ आहे किंवा दिवस आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र 2 करिंथ 6वा अध्याय आणि वचन 2 वाचतो, तर करिंथ येथील मंडळीला संत पौल पत्र लिहित असताना आत्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहे लिहिताना आपल्याला दिसून येतो. आणि कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 2 करिंथ 6वा अध्याय आणि वचन 2. कारण तो म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकेल व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा, आत्ताच प्रसादमय, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की का आजच आपण देवाकडे गेलं पाहिजे. अनेक वेळा आजच आपण असा विचार करतो की उद्या आपण देवाकडे जाऊ. आज आपण विचार करतो की उद्या आपण बायबल वाचू. आज आपण असा विचार करतो की उद्या आपण प्रार्थना करू. आज आपण असा विचार करतो की उद्या आपण अमुक अमुक गोष्ट देवासंदर्भाची जी आहे ती करू. पण खऱ्या अर्थाने देवाकडं जाण्याची वेळ कोणती आहे किंवा खऱ्या अर्थाने देवाकडे जाण्याचा जो दिवस आहे तो कोणता आहे, हे ह्या वचनातून जे आहे संत पौल आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि बघा, वचन सांगत आहे, कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझं ऐकेल व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आत्ताच समय अनुकूल आहे. पहा, आत्ताच तारणाचा दिवस आहे. आता परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की आपण खऱ्या अर्थाने परमेश्वर देवाकडं उद्या जाण्याच्या इच्छा करण्याऐवजी आजच जाण्याची इच्छा करणं फार गरजेचं आहे. आणि का आपण आजच देवाकडं जाण्याची इच्छा केली पाहिजे? कारण आपल्या जीवनामध्ये आपण आज जीवन जगत असताना आजचा विचार करत नाही, तर आज जीवन जगत असताना आपण उद्याच्या दिवसाचा विचार करतो. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण खऱ्या अर्थाने आज जीवन जगलं पाहिजे. जो दिवस देवाने आपल्याला दिलेला आहे त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? खऱ्या अर्थाने आपलं जे जीवन आहे ना, ते आपण चांगल्या प्रकारे घालवलं पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला आजचा दिवस जो देवाने आपल्याला दिलेला आहे तो घालवता यावा, यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर त्याच दिवशी आपण देवाकडं गेलं पाहिजे. त्याच दिवशी आपण देवाला आपल्या सहाय्याकरता जे आहे ना आरोळी मारली पाहिजे. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तारणाचा दिवस आहे आणि आपण आपलं जे तारण आहे ते त्या ठिकाणी मिळवून घेतलं पाहिजे. आणि आजच तारणाचा दिवस आहे किंवा आजच देवाकडे जाण्याचा दिवस आहे किंवा आजच देवाशी संभाषण करण्याचा दिवस आहे, ही गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीला कळाली. आणि ज्या वेळेला त्याला ही गोष्ट कळाली त्यावेळेला त्याने कृती देखील केली. आणि पहा, त्याने कृती केली असल्या कारणामुळं त्याला हे जाणवलं की खऱ्या अर्थाने मी फार चांगल्या गोष्टी ज्या आहे ना आजच देवाकडे जाऊन मिळवलेल्या आहे.
आणि बघा तो व्यक्ती आपल्याला लूक वर्तमान 23वा अध्याय आणि वचन 43 मध्ये दिसतो. पहा तो व्यक्ती कोण आहे? लूक याचा 23वा अध्याय आणि वचन 43 मध्ये. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलेला असताना त्याच्या उजवीकडं आणि डावीकडं दोन असे जे काही चोर आहे त्यांना देखील वधस्तंभावरती दिलेलं होतं. आणि त्या दोन चोरांपैकी एक जो चोर आहे ना, तो ह्या ठिकाणी येशू बरोबर बोलत आहे. आणि येशू बरोबर बोलत असताना तो वचन 42 मध्ये असं म्हणत आहे, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. आता हा जो चोर आहे ना, ह्या चोराला खऱ्या अर्थाने ही गोष्ट त्या ठिकाणी समजून आली होती की येशू हा कुठल्याही प्रकारे चुकीचं वागल्या नसल्या कारणानंतरही त्याला त्या ठिकाणी वधस्तंभावरती देण्यात येत आहे. आणि अशा काही प्रसंगाला त्या ठिकाणी येशू हा सामोरे जात असताना येशूची जी काही निर्दोषता आहे किंवा येशूचं जे काही दैवीपण आहे ते त्या चोराला समजून आलं आणि त्याने त्याच घटकेला, त्याच दिवसाला, त्याच वेळेला जे आहे ना, खऱ्या अर्थाने देवाजवळ जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष द्या, त्याच्या जीवनामध्ये त्याने देवाला न आवडणाऱ्या अनेक वाईट गोष्टी केल्या होत्या. पण त्या वाईट दिवसांमध्ये त्याने एकदाही देवाजवळ जाण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला नव्हता. एकदाही देवाजवळ जाऊन देवाचे जे काही आशीर्वाद आहे ते मिळवून घेण्याच्या अनुषंगाने तो देवाकडे गेलेला नव्हता. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी केलेल्या नव्हत्या. कारण ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, बघा वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की हा जो चोर आहे ना, जो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की आपण आपल्या राज्याधिकाऱ्याने याल त्यावेळेला माझी आठवण ठेवा, तर याच्या बरोबर दुसरा देखील चोर होता. आणि तो चोर खऱ्या अर्थाने येशू बरोबर ह्या दुसऱ्या चोरासारखा बोलत नव्हता. आणि हा जो चोर आहे ना, ज्याने येशूची खऱ्या अर्थाने आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रार्थना केली, येशूकडे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने याचना केली, त्यांनी गयावय केलं, तो म्हटलं की आपण माझी आठवण करा. हा चोर त्या दुसऱ्या चोराला म्हणत आहे की आपण जी शिक्षा भोगत आहो ना, ही आपण आपल्या चुकीच्या कर्माची भोगत आहोत. पण ह्याने आपल्यासारखं चुकीचं काम केलेलं नाहीये, तरीही हा ह्या वधस्तंभावरती आपल्या सारखीच शिक्षा भोगत आहे. म्हणजे येशू मधलं जी काही निर्दोषता आहे ना, ही त्या चोराला कळून आली होती. बघा कोणीतरी वचन 39 आणि 40 वाचा. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहत आहोत की एक चोर हा येशूची त्या ठिकाणी निंदा करत आहे आणि दुसरा चोर त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीला हे म्हणताय, तू देवाला भीत नाही का? म्हणजे आज ह्या वर्तमान समयामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला देवाकडे जाण्याची गरज का आहे माहिती का?
कारण आपल्याला देवाकडे जाण्याची गरज ही आहे की आपण कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये, प्रॉब्लेममध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये, पापामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत. आणि त्या गोष्टीतून बाहेर निघण्याचं सामर्थ्य हे आपल्या स्वतःमध्ये नाहीये किंवा अशा कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही की जो आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो. आता ह्या ठिकाणी हा जो चोर आहे ना, जो येशूची निंदा करत आहे, बघा वचन सांगत आहे की त्याला त्या ठिकाणी त्या वधस्तंभाच्या मरणातून सुटायचं होतं. त्या वधस्तंभाच्या मरणात मध्ये तो त्याच्या स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे अडकलेला. आणि वचन काय सांगते मला, ठिकाणी वचन सांगत आहे स्पष्टपणे, तो म्हणताय की तू जर खरंच ख्रिस्त असेल, ख्रिस्त या नावाचा अर्थ होतो सोडवणारा. तो म्हणतो तू जर खरंच सोडवणार असेल तर तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की निंदा करणारा चोर आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने देवाची ओळख जी आहे ती झालेली नव्हती. त्याने खऱ्या अर्थाने देवाला ओळखण्याच्या अनुषंगातून देवासोबत जे आहे ना संभाषण केलेलं नव्हतं, देवाकडे गेलेला नव्हता. पण दुसरा जो चोर आहे ना, त्याला त्या ठिकाणी येशू मधल्या ज्या काही निर्दोष गोष्टी आहेत त्या आढळून आल्या आणि त्याला हे समजलं की खऱ्या अर्थाने हा ख्रिस्त आहे, हा सोडवणारा आहे. आणि हा कशा प्रकारे सोडवल हे मला माहिती नाही, पण मला आता सुटण्याची गरज आहे, तर मला आजच त्याच्याकडे गेलं पाहिजे. आणि बघा तो त्या ठिकाणी मोठ्याने येशूला म्हणाला की माझी आठवण करा. आणि त्या अवस्थेमध्ये येशू त्याला म्हणत आहे, मी तुला खरं ते सांगतो, तू माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असशील. तू माझ्या बरोबर कुठं असशील? सुखलोकामध्ये. लक्ष द्या, देवाची इच्छा काय माहिती का? आपण उद्या प्रार्थनेला जावं? नाही. आपण उद्या बायबल वाचावं? नाही. आपण उद्या उपवास करावा? नाही. आजच खऱ्या अर्थाने जे काही करायचं आहे ते आजच केलं पाहिजे. का माहिती का? कारण एका दिवसात काय होईल या विषयीची खात्री ही आपल्याला नाहीये. आणि मग आपण मागच्या भागामध्ये बघितलं की तो तरुण व्यक्ती जो येशूकडे आलेला होता सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता, पण त्याला ते मिळालं नाही. का नाही मिळालं? कारण खऱ्या अर्थाने तो सार्वकालिक जीवनापेक्षा जास्त प्रेम त्याच्याकडे असलेले जे काही धनसंपत्ती आहेत त्याच्यावर त्याचं प्रेम होतं. त्याचं प्रेम खऱ्या अर्थाने देवाच्या गोष्टींवरती, सार्वकालिक जीवनावरती नव्हतं. आपण पाहतो की एक व्यक्ती ज्याच्या जमिनीला भरपूर पीक आलं आणि ते पीक त्याने त्याची कोठार तोडून मोठाली बांधली, त्याच्यामध्ये साठवलं. आणि जेव्हा रात्रीचं झोपलं त्यावेळेला तो स्वतःच्या जीवाला हे म्हणू लागला की हे जीवा, खा पी आनंद कर, मजा कर, कारण पुष्कळ वर्ष पुरली, एवढं साठवून ठेवलेलं आहे. त्यावेळेला परमेश्वर देव त्याला म्हणतो की अरे मूर्ख माणसा, आज रात्री तुझा जीव तुझ्यापासून घेतला जाईल, तर हे जे सर्व तू कमवलेलं आहे हे कुणाचं होईल? लक्ष द्या, आजचा दिवस देवाने आपल्याला दिलेला आहे ना, तर आज आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याला देवाकडे गेलं पाहिजे. आपल्याला आज काय केलं, उद्याच नाही, आज काय केलं पाहिजे. उद्या आपल्या जीवनामध्ये येईल का नाही हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. आज आपल्या जीवनामध्ये आहे ना, तर आज आपण काय केलं पाहिजे? तर वचन सांगतं आपण देवाकडे गेलं पाहिजे. आणि देवाकडे जाऊन आपण आपलं जे काही तारण आहे ना ते आपण देवाकडे मागितलं पाहिजे. देव हा सोडवणारा आहे, देव हा तारण देणारा आहे, देव हा आपल्याला स्वीकारणार आहे, देव हा आपली काळजी घेणार आहे, देव हा आपल्या बरोबर बोलणार आहे, देव हा आपलं ऐकणारा आहे. आणि म्हणून आपण देवाकडं जाणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. संपत्ती नव्हे तर देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. परत सांगतो, लिहा, संपत्ती नव्हे तर देवावर विश्वास जो आहे ना तो ठेवला पाहिजे. आणि बघा लूक याचा 12वा अध्याय आणि वचन 20 पहा काय म्हणत आहे.
वचन 20. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुला देव आज्ञा होईल, तेव्हा जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? व्हेरी गुड. बघा काय म्हटलेलं आहे, आज रात्री तुझा जो जीव आहे ना तो मागितला जाईल. मग जे काही तू कमवलेलं आहे ते कोणाचं होईल? म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण ह्या वृत्तांतामध्ये काय पाहतो, ह्याच्या जमिनीला पुष्कळ पीक आलं आणि ते पीक त्याने कोठारामध्ये साठवून देखील ठेवलं. पण त्या पिकामध्ये खऱ्या अर्थाने त्याचं जे मन आहे ना ते लागून होतं. ज्याने पीक दिलं त्याच्याकडे त्याचं मन लागलेलं नव्हतं. लक्ष द्या, ज्याने जमिनीच्या किड्यांना धमकवलं त्याच्याकडे त्याचं मन लागलेलं नव्हतं. बघा मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आपण काढतो ना, मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय, कोणीतरी काढा मलाकी 3रा अध्याय आणि वचन पहा काय म्हणत आहे. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. त्या ठिकाणी वचन 11, मलाकी 3:11, 3रा अध्याय 11 वचन. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील वृक्षलतांचे फळ अकाली गणणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर बोल. व्हेरी गुड. काय लिहिलेलं आहे या ठिकाणी? तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून. आता भूमीच्या पिकाची नासाडी कोण कोण करतं सांगा बरं जरा. कोण कोण करतं भूमीच्या पिकाची नासाडी? जर चांगला गहू पेरलेला आहे आणि खूप सुंदर गहू आलेला आहे जमिनीमध्ये, तर त्या गव्हाची नासाडी कशी होती कोणी सांगेल का? पावसामुळे. व्हेरी गुड, पावसामुळं. ओके, आणखीन? कीड लागल्यामुळे. व्हेरी गुड, कीड लागल्यामुळं. एकदम भारी, व्हेरी गुड. आणखीन सर्वांनी सांगायचं आहे. कीड लागल्यामुळं. आणखीन? पिकातील तणामुळे. येस, व्हेरी गुड, खूप छान. आणखीन कशामुळे नासाडी होते? उंदरांमुळे होती. उंदीर, घूस. हो. आगीमुळं. गहू जळतो की नाही जळत? कधी कधी रात्री चोर येऊन कापून नेतं गहू. कपाशीच्या दिवसामध्ये बरंच कपाशी चोरून नेतात. बघा वचन किती सटीक सांगते. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून मी काय करत? मी ते सांभाळन. आता हा जो व्यक्ती आहे लूक 12व्या अध्यायामधला, ह्या व्यक्तीच्या जमिनीमध्ये इतकं सुंदर गहू आला, पीक आलं आणि त्याने ते साठवून ठेवलं. पण त्याच्या जीवनात कुठेही आपल्याला त्याने देवाला धन्यवाद दिलेलं पाहायला भेटत नाही. देवाचे आभार मानलेलं पाहायला भेटत नाही. त्याच्या जमिनीला आलेलं जे पीक आहे ना, त्याचा जो काही 10वा भाग आहे, ज्याला आपण दशमांश म्हणतो, तो कुठेही त्याने देवाला अर्पण केलेला आपल्याला दिसत नाही. आणि तुम्हाला माहिती का, तो त्या सर्व चांगल्या पिकाचं श्रेय देवाला न देता तो स्वतःलाच घेत आहे. आणि वचन काय सांगण्यामध्ये त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की हा जो व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीचा देवावरती विश्वास नव्हता.
आणि मग देव त्याला म्हणला की अरे मूर्ख माणसा, आज रात्री तुझा जीव तुझ्यापासून मागितला जाईल. मला असं वाटतं की अशा प्रकारचा आवाज जर आपल्याला ऐकायला आला तर आपल्याला किती पश्चाताप व्हायला पाहिजे. आपण देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. आज दिवसभरामध्ये देवाने आपल्याला काय काय नाही दिलं विचार करा. अन्न दिलं, वस्त्र दिलं, निवारा दिला, चांगलं आरोग्य दिलं, वाईट बातम्या आपल्या कानावरती आल्या नाही, आपल्या परिवारातले लोक बाहेर गेले कामानिमित्त, ते सुखरूप घरी आलेले आहे, आपण सुखरूप घरी आलेलो आहोत. वाऱ्या वादळापासून आपलं संरक्षण केलेलं आहे, पाण्या पावसापासून संरक्षण केलेलं आहे. बघा तुम्ही, लिटरली लोक आज देखील त्यांचे कपडे ओले आहेत. एकाच जोडीवरती काही लेकरं आहे. अनेक लोकांना डोकं टेकवण्यासाठी घर नाहीये, जेवण तर लांबच आहे. काहींचे घर पडून गेलेले, काहींचे सामानांचे नुकसान झालेले. समजते, गांभीर्य समजते का? जर देवाने आपल्याला असा दिवस दाखवला नाहीये आजचा, तर मग आपण किती देवाचे आभार मानले पाहिजे. किती आपण देवाला म्हणतो, देवा मी तुझे आभार मानतो की तू मला ह्या सर्व गोष्टी दिल्या. मी तुझे आभार मानतो की आजचा दिवस तू मला सुखाचा दाखवला. हा व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीने देवाला मुळीच धन्यवाद दिला नाही. ह्या व्यक्तीचा देवावरती विश्वास नव्हता. याचं मन त्याच्या धान्यामध्ये अडकलेलं होतं. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपलं मन हे कशावर लागलेलं आहे? आपल्या लेकरांवरती, आपल्याकडे असलेली आपली प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती, आपल्या सौंदर्यावरती, आपल्या ताकदीवरती, आपल्या ज्ञानावरती, आपल्या बुद्धीवरती. कशात आपलं मन अडकलेलं आहे? आपलं मन ह्या कोणत्याच नाशवंत गोष्टींमध्ये अडकायला नको, शिवाय देवाचं. एक व्यक्ती होता, त्याचं जे मन आहे ना त्याच्या पैशांमध्ये अडकलेलं होतं. आणि तो व्यक्ती आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायाच्या 22 वचनामध्ये दिसतो. आणि हा व्यक्ती येशूकडे आला आणि त्याने येशूला विचारलं की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करू? त्यावेळेस येशू त्याला म्हणाला, तुला खरं सार्वकालिक जर जीवन पाहिजे असेल तर मग तुझं असेल नसेल ते गोरगरिबांना देऊन टाक आणि माझ्या मागे ये. तुम्हाला माहिती आहे का, त्याला फार जड गेलं येशूच्या मागे जायला. का? कारण त्याचं मन देवामध्ये नाही, जगाच्या त्या धनसंपत्तीमध्ये अडकलेलं होतं. बघा वचन काय सांगते, कोणीतरी 19वा अध्याय आणि 22 वचन वाचा. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. आणि तो खिन्न झाला. कोणती गोष्ट त्याने ऐकली माहिती की येशू म्हणाला, तुझं असेल नसेल ते गरिबांना देऊन टाक आणि तू माझ्या माग ये. तुला जर सार्वकालिक जीवनच पाहिजे आहे तर सार्वकालिक जीवनामध्ये जगिक धन घेऊन जाऊ शकत नाही. सार्वकालिक जीवनामध्ये जगिक संपत्तीचं चलनच नाहीये. सार्वकालिक जीवनामध्ये पैसा देऊन देवाला आपण विकत घेऊ शकत नाही. हा तरुण व्यक्ती खिन्न झाला. का माहिती का? कारण त्याचं मन हे बिलकुल त्याची संपत्ती ही गरिबांना देण्याचं नव्हतं. देव म्हटलं मग ठीक आहे, काही हरकत नाही, तुला यायचं आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये ते हे सर्व घेऊन येऊ शकत नाही, ही अट आहे. म्हणते तो सार्वकालिक जीवन सोडून निघून गेला. सार्वकालिक जीवन देणारा त्या येशूला सोडून निघून गेला. येशूने त्याला आमंत्रण दिलं, माझ्या मागे चल. तो गेला नाही. म्हणजे विचार करा, माणूस हा देवाच्या गोष्टींकडे कमी आणि जगातल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन स्वतःची हानी जी आहे ते करून घेत आहे. स्वतःची हानी जी आहे ना ती तो करून घेत आहे. आणि अशा प्रकारची हानी ही आपली होऊ नये म्हणून आपण सर्वांच्या वर जीवन जगलं पाहिजे. तुमच्याकडे जे काही आहे ना त्याच्यावरती जीवन जगा. तुमच्या जीवनाची स्टेप ही कशी असते का? अगोदर देव,
नंतर तुमचा परिवार आणि नंतर काम. सर्वात अगोदर देव, नंतर तुमचा परिवार आणि नंतर काम. अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची पद्धत असली पाहिजे. जर अशी पद्धत आहे तर जगाच्या गोष्टींमध्ये तुमचं मन हे कधीच अडकून राहणार नाही. तुमचं मन हे जगाच्या निर्माणकर्त्यामध्ये अडकून राहील आणि तुमचं सर्व गरजा तो पूर्ण करेल परिवाराच्या. कारण देवाने जगाच्या गोष्टी ज्या आहे ना माणसासाठीच निर्माण केल्या, पण माणसाला जगासाठी निर्माण केलं नाही. माणसाला देवाने त्याच्या स्वतःसाठी निर्माण केलं. आणि आपण कोणाचे होऊन बसलो आहे हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 7. देवाच्या इच्छेवर अवलंबून राहा, स्वतःच्या इच्छेवरती नाही. आपण आजच्या दिवसामध्ये जगत आहोत, पण देवाच्या इच्छेवर अवलंबून नाही तर स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आपण जीवन जगत आहोत. वचन पहा, ज्यावेळेला आपण लूक 12 अध्याय आणि 20 वाचतो ना, लूक 12 अध्याय आणि 20 वचन, माफ करा, याकोब 4:15, याकोब 4:15 पहा. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. व्हेरी गुड. काय म्हणताय याकोब या ठिकाणी? आपण खूप बडाई मारतो. आपण जे आहे ना खूप म्हणजे खूप बडाई मारतो, खूप बडाई मारतो. आणि ही बडाई मारण्याकरता आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ना ती उकसवते आपल्याला आणि आपण बडाई मारायला सुरुवात करतो. पण इथं वचन सांगत आहे की तुम्ही ज्या वेळेला आपण हे वचन वाचतो ना, वचन म्हणताय असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक करू असं म्हणा. कोणतीही गोष्ट करताना तुमच्या मुखामध्ये प्रभू असणं फार गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते बोलल्या पाहिजे, कारण तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे आणि तुम्ही जे बोलाल ते होईल. तुम्ही जे बोलाल ते होईल. मग तुम्ही काय बोलत आहात ह्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि आपण कधीही स्वतःच्या इच्छे अनुसरून कोणत्याही गोष्टी बोलू नये, तर आपण देवाच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये वाट देणं फार गरजेचं आहे. आणि देव जर ह्या गोष्टी करल तर मी ह्या गोष्टी करल असं म्हणणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस कामासाठी बाहेर निघता त्यावेळेला तुम्ही असं समजू नका की तुमच्याकडे खूप विजडम आहे, खूप ज्ञान आहे, खूप कला कौशल्य आहे, ते काम करण्यासाठी तुमच्याकडे खूप शक्ती आहे. असं मुळीच जो आहे ना विचार करून कामाला बाहेर निघू नका. तुम्ही ज्या वेळेला कामाला निघताना त्यावेळेला एक म्हणा की देवा माझं काम व्यवस्थितपणे व्हावं यासाठी मला तुझी गरज आहे. आणि बघा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःला देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय कमजोर दाखवतात ना, त्यावेळेला त्या कमजोरीमध्ये परमेश्वराचं सामर्थ्य काम करतं आणि तुमच्या अनपेक्षितरित्या इतकं काम परमेश्वर करण्याकरता तुम्हाला कृपा पुरवतो की जे कधी तुम्ही यापूर्वी केलेलं नसेल. आणि म्हणून देवाच्या इच्छेवरती अवलंबून राहा, स्वतःच्या इच्छेवरती मुळीच अवलंबून राहू नका. मुळीच स्वतःच्या इच्छेवरती अवलंबून राहा. जर स्वतःच्या इच्छेवरती अवलंबून राहिलं तर तुमचे काम अपुरे राहतील. स्वतःच्या इच्छेवरती अवलंबून राहिलं तर तुमचे काम कधीच पूर्ण होणार नाही. स्वतःच्या इच्छेवर जर अवलंबून राहिलं तर तुमच्या कामामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक आडफाटे येतील. तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या इच्छेवर जर अवलंबून राहिलं तर तुमची इच्छा ही पूर्ण होणं हे अशक्य आहे. पण जर देवाला प्राधान्य दिलं तर परमेश्वर देव हा तुमच्या त्या कामाला पूर्णत्वास घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बघा वचन काय सांगितलंय, प्रेषित 18 अध्याय 21 वचन पहा. प्रेषित 18 अध्याय 21 वचन.
तर त्यांचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्यास येणाऱ्या सणात येरुशलेमात मी तुमच्याकडे पुन्हा येईल असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. व्हेरी गुड. बघा संत पौल काय म्हणत आहे या ठिकाणी, देवाची इच्छा असेल तर मी तुमच्याकडे परत येईल. देवाची इच्छा असेल तर मी तुमच्याकडे परत येईल. लक्ष द्या, आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे हे आपण शिकलेलो आहोत. पहिली गोष्ट आपण पाहिली की आपण उद्या आपण काय असू हे आम्हाला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही. उद्या आपण चालत फिरत राहू का माहिती नाही. आज झोपलो पण उद्या आपण चालू फिरू का माहिती नाही. पण आज आपण काय केलं पाहिजे, आपल्याला हे समजलं पाहिजे की माझं जीवन हे धुक्यासारखं आहे, वाफेसारखं आहे. मग मला अतिशय सुज्ञतेने वागलं पाहिजे. अतिशय सुज्ञतेने मला वागलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही प्लॅटफॉर्मवरती गाडी येते, तुम्ही जर 40 घेऊन निघाले आणि मुंबईला जायला जर बसले, तर तुमचं जे स्टेशन आहे ना, ते स्टेशन येण्या अगोदर तुम्ही दरवाजाजवळ थांबता. गाडी स्टेशनवरती चालली आहे, ती थांबलेली नाही. ती जोपर्यंत पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती उतरत नाही. ती थांबल्यानंतरच तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती उतरता. का? कारण तुम्हाला माहिती आहे की जीवन अनमोल आहे. इतकं सुज्ञान तुमच्यामध्ये आहे उतरण्याच्या बाबतीमध्ये, पण जगण्याच्या बाबतीमध्ये हे सुज्ञान आपल्यामध्ये आहे का? जर आपल्यामध्ये हे सुज्ञान नसेल तर आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण देवाला ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, माझं जीवन हे वाफेसारखं आहे आणि हे कधी दिसेनासं होईल माहिती नाही. हे कधी न दिसेनासं होईल माहिती नाही. पण हे न दिसेनासं होण्या अगोदर मला आजच सुज्ञतेने वागण्याकरता मदत कर. तर तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही असेल आज संध्याकाळच्या वेळेला, अनेक दिवसांपासून तुम्ही एकमेकांबरोबर बोलत नसाल, अनेक दिवसांपासून तुमचं एकमेकांप्रती तुमचं मन वाईट असेल, लक्ष द्या. आजच्या संध्याकाळच्या वेळेला सगळं काही बाजूला टाका, सगळं काही सोडून द्या आणि आज देवा, मी त्या व्यक्तीला माफ करते. तो व्यक्ती कधीही माझ्यासमोर आला तर मला पूर्ण नम्रतेमध्ये त्या व्यक्तीबरोबर बोलण्याकरता मदत कर. तो व्यक्ती कधीही माझ्यासमोर आला तर त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये किंचितही वाईट गोष्टी येऊ देऊ नको. एवढं सुज्ञान मला दे माझं जीवन जगण्याकरता. दुसरी गोष्ट आपण पाहिले की आपण देवाचा आवाज ऐकला पाहिजे. आपण माणसांचा आवाज ऐकतो. अरे तुझ्याबद्दल हा असं बोलला बरं का, तुझ्याबद्दल तो तसं बोलला बरं का, तू याच्यापासून सावध बरं का, तो असं. आपण माणसांचा आवाज ऐकण्यामध्ये इतकं काही इंटरेस्टेड असतो की माणसांचा आवाज ऐकून आपण एकमेकांपासून इतकं काही लांब होऊन जातो हे आपल्याला कळत देखील नाही. का माहिती का? कारण आपल्याला देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपलं मन हे कठोर करू नका. एकमेकांप्रती आपलं मन कठोर करू नका. जशी तुम्हाला सूर्याची गरज आहे, जशी तुम्हाला पाण्याची गरज आहे, जशी तुम्हाला अन्न वस्त्र निवाराची गरज आहे, तसंच तुम्हाला देवाची देखील गरज आहे आणि तसंच तुम्हाला त्या व्यक्तीची देखील गरज आहे ज्याच्याबरोबर तुम्ही बोलत नाही. वचन सांगतं की तुम्ही देवाचा आवाज ऐकला पाहिजे. देव म्हणतो आपल्या वैऱ्यावरती प्रीती कर, आपल्या शत्रूवरती प्रीती कर, त्याचं कल्याण कर. उद्या चिंता करू नका.
उद्याची चिंता उद्याला, आज काय आहे ते बघा. आज तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे का? ओके, प्रार्थना करा. परमेश्वर देव तुमचं दुःख आनंदामध्ये बदलून टाका. आज तुमचं एखादं काम होत नाहीये का? पेंडिंग पडले का? यस, प्रार्थना करा. सांगा देवाला, देवा माझं हे काम होत नाहीये, पेंडिंग पडलंय कामाचं. तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये का? गेल्या अनेक वर्षांपासून आज देवा मी आतुरतेने वाट बघत आहे ह्या गोष्टीची माझ्या जीवनामध्ये व्हावी. परमेश्वर देव ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करला. आयुष्य एक क्षणभंगूर आहे. आज दिसेल डोळ्याला तो माणूस, उद्या सांगता येत नाही. उद्याचा भरोसा नाही. तो माणूस काही वेळेनंतर दिसेल याची पण गॅरंटी नाही. आणि म्हणून आयुष्य क्षणभंगूर आहे. आपल्या आयुष्याचे दिवस हे किती उरले आहेत ते मोजायला शिका. आणि तस चांगलं अधिक चांगलं, चांगलं अधिक चांगलं, चांगलं अधिक चांगलं जीवन जगायला सुरुवात करा. देवाजवळ या, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. देवावर विश्वास ठेवा, संपत्तीवरती नाही, जगावरती नाही. देव तुमचं काम करेल, संपत्ती नाही. देव तुमची इच्छा पूर्ण करेल, संपत्ती नाही. देवाची इच्छेवरती अवलंबून राहा, स्वतःची इच्छेवरती नाही. बघा, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या इच्छेवरती अवलंबून राहाल, निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देव हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू.